काय ग आज उशिरा का आलीस? मुद्दामच उशिरा आला. का? तुझ्याच आईला विचार, त्यांनी सांगितलं तरुण मुलगा खोलीत झोपलेला असताना जायचा नाही म्हणून. अगं थोडेच दिवस. थोडे दिवस काय? म्हणजे थोड्या दिवसांनी तुला नाही अडवणार. का थोड्या दिवसांनी तू म्हातारा होणार आहे? बुड्ढे वगैरे तेरे दुश्मन. अगं चक्रम, थोड्या दिवसांनी आपलं लग्न नाही का होणार? होय, पण आधी लोणी साखर तर संपव. काय ग सीमाताई घरात नाहीये? दिसली नाही, पण मला वाटतं तुझ्या आईने हे लोणी साखरेची वाटी लपवली असणार. तू हे काय लावलंय सारखं तुझ्या आईने तुझ्या आईने? अरे त्यांनीच मला सांगितलंय मला सारंगची आई म्हणायचं. माझी सर्वात जिव्हाळ्याची ओळख म्हणजे सारंगची आई. आई पण ना सॉलिड ग्रेट आहे. सारंग, तुला एक विचारू? विचार ना. तुला तुझ्या खऱ्या आईची कधी आठवण येत नाही का रे? सॉरी, मी उगीच हा प्रश्न विचारला. नाही, मी याचं उत्तर आठवत होतो. तुला या प्रश्नाचं उत्तर शोधावं लागतं? हसलास का? सोनाली, मला तसं नीटचं सांगता येणार नाही, कारण हा प्रश्न मला कधीच कोणी विचारला नाही. दुसरं कोणी कशाला. मीही स्वतःच्या मनाला हा प्रश्न कधीच विचारला नाही. तुला तुझ्या आईची आठवण कधी येत नाही का? गुड क्वेश्चन. पण कसं आहे ना सोनाली, विझून गेलेल्या शेकोटीप्रमाणे आईच्या आठवणी माझ्या मनात कायम आहेत. थंड, निर्विकार. आठवणी म्हणजे राखीचा पसारा आहे. असं का म्हणते? ते अनुभवतोय ना तेच बोल. कारण आईच्या आठवणी म्हणजे तेव्हाचे प्रसंग आठवायचे आणि ते प्रसंग मनात साठवून ठेवण्याचं ते माझं वयही नव्हतं. आईच्या शेवटच्या दर्शनासाठी बाबा मला घेऊन गेले होते, पण तेव्हाचा आईचा चेहराही आठवत नाही. मी सांगते. अगं असं काय करते? थांब, राईट क्लिक कर. सीमा, जा जरा, नाना उठले काय बघ. अगं जा ना. थांब ग जरा. कुठलंही काम सांगा, थांब ग जरा म्हटल्याशिवाय उत्तरच मिळत नाही. तो मोबाईल, आता ताई पुन्हा जर घरी मोबाईल विसरली ना तर ताईला शिक्षा करणार आहे. असं का काय आई? जसं काय मी घरातलं कुठलंच काम करत नाही. करतेस ना. लोणी साखरेचं नैवेद्य पळवायचं. आई प्लीज, आता ह्या गोष्टीवरनं वाद नको. नानांनाच बोलवायचंय ना. थांब, मी बोलवते. कुणीही बोलवायला यायची गरज नाही, मी आलेलो आहे. काय नाना, 2 मिनिटं आधी आल्या असतात तर काय झालं असतं? आमचा मोबाईल जप्त झाला नसता.
आईने सांगितल्याबरोबर उठली असती ना तरी तो जप्त झाला नसता. अहो नाना, तुम्ही यांची भांडणं बघत बसलात ना तर तो चहा थंड होऊन वाळून जाईल. घेतो घेतो. आणि तुम्ही काय बघत बसलात? निघा अभ्यासाला. हो. अगं संध्या मामी, अगं मामी, हे काय झालं? आणि मामी, तुझ्या गाल्याला काय लागलंय? अगं तिथेच काय थांबल्यात? मामीला घेऊन आत या. सीमा, जा मामीला पाणी घेऊन ये. प्रज्ञा, तूही जा स्वयंपाकघरात. तिनं काही पाडलं ना तो रंगाची झोपमोड व्हायची. सरळ सांग ना आज जा म्हणून, कारण कशाला देतेस? संध्या, मी पण आज जायला हवं असेल तर तसं सांग. आई, आता स्पष्टच सांगते हा, सारखं सारखं आग पेटायला आम्ही काही लहान राहिलेलो नाहीये. आणि मामी सुद्धा आम्हाला परकी नाहीये. बाबू मामा मामीला छळतो, मारतो, आम्ही लहानपणापासून पाहतोय. हो की नाही ग मामी? अगं तिलाच काय विचारते, ती रडते ना. चला, पोरींमुळे हसलीस तरी. खरं सांगू ना, हल्ली मी रडणं सोडलेलंच आहे. पण आज माहित नाही का भरून आलं ते. संध्या, खरं सांग, काय झालं ते कळलं का तुला? मामी, सारंगला लागले म्हणून तू रडतेस का? कसा आहे हो पोर आता? जास्त नाही ना लागलं त्याला? अगं लागलं कसलंय, चांगले लाडच होत आहेत त्याचे. हे बोलायला काय वाटतं का तुला? अहो, तिला कशाला बोलताय? हे सख्खे मामा असून यांना काही वाटलं नाही मारताना? सारंगला बाबू मामाने मारलं म्हणजे तुम्हाला माहित नाही? आम्हाला कशाला कोण सांगताय? पोरीनो, अगदी जवळ बोलावून कौतुकाने सांगण्यासारखी गोष्ट नाहीये, समजलं? हे बघा, उगाच आईचं डोकं खाऊ नका. तुम्ही आता मोठ्या झालात ना, जा आई आणि मामीसाठी चांगला चहा करून घेऊन या. आणि हो, थोडासा मला सुद्धा चालेल. सारंग घरात आहे? घरात आहे म्हणजे? अगं मार लागलाय त्याला, अजून डोक्याला पट्टी आहे. सरळ ढकलून दिलं म्हणजे? बरं ते जाऊ दे, तुला कसं कळलं हे? घरी आल्यावर यांनीच बरळण्यात सांगितलं. नाना, ही सोनालीची चेन. तुम्ही ओळखता त्या मुलीला? हो, हल्ली रोजच ती घरी येते नैवेद्याचं लोणी साखर खायला. चला, रंगा उठलाय का तेवढं बघून येतो. आणि नाना, तो उठला असेल ना तर त्याला सांगा मामी आली आहे म्हणून. नको नको नाना, असू दे, त्याला नका सांगू. का? रंगाला भेटणार नाहीयेस? आणि एवढा मार खाऊन तू रंगाची चेन परत आणली? आणि काय ग, बाबू तर तडीपार होता ना? अहो नाना, बाहेरचं जग आता एवढं सरळ साधं नाही राहिलेलं. गुन्हेगार मोकाट सुटलेत आणि गुन्हेगारांना पकडणारे तरी कुठे सरळ राहिलेत. त्यांना त्यांचा वाटा मिळाला की संपलं. हा, फक्त आमचे निकम साहेब तेवढे. अरे हो, तुला बहीण मानतात ना ते? हो, हे घर आणि त्यांचं घर एवढाच काय तो मला आधार आहे. पण मग निकम साहेब बाबूचा काही बंदोबस्त करू शकत नाहीत का? बंदोबस्त म्हणजे काय नाना? खूप कठीण प्रश्न विचारला. आई, नाना, निकम साहेब बाबू मामाचा बंदोबस्त करो ना करो, आपल्याला बाबू मामाचा बंदोबस्त करायलाच हवा. काय म्हणतो सोल्जर? एकदम फर्स्ट क्लास. आज एकदम ठणठणीत बरं आहे. अरे दुपारी ना संध्या मामी आली होती. हो, मला सीमा म्हणाली. वाटलंच. आज तुम्ही दोघ जण काही माझ्याशी खास बोलायला आलात का? खासच नाही, पण सहज म्हणून तुला विचारतो. तू सोनालीशी बाबू मामा बद्दल काही बोललाय? फ्रँकली सांग.
नाही तुम्ही असं का विचारताय? नाही हे बघ, सांगितलं नसशील ना तर सांगायला हवं. दुपारी संध्या मामी आली होती ना, तिनं सोनालीची चेन परत आणली. काय सांगतेस काय? अरे त्यासाठी तिनं बाबू मामाचा मारही खाल्ला. बिचारी आली तेव्हा चेहऱ्यावर काळे निळे डाग पडले होते तिच्या. म्हणूनच ती मला भेटायला आली नसणार. ती चेन हो. आता काय करायचं ठरवलंय? बाबा काय करू मी? अरे हा प्रश्न तुला पडताच कामा नये. हे बघ, कधी ना कधी हे तिला सांगायलाच हवं होतं की नाही. आणि आपण काही अपराध केलेला नाही रे, आपली काही यात काही चूक नाहीये. पण तरी पण हे बघ, तुला वारंवार सांगितलं असतं तरी पुन्हा एकदा सांगतो, आपण आपल्या आयुष्याचं एक कोष्टक विना तक्रार स्वीकारलेलं आहे. आता हे कोष्टक सोनालीने स्वीकारायचं की नाही हा तिचा प्रश्न आहे. आणि समजा तिने नाही स्वीकारलं तर त्यामुळे आपण एवढं ऑकवर्ड होण्यासारखं यात काहीच नाहीये. हो. आणि आता चेन मिळाली नसती तर तू हे सगळं काही लपवणार होतास का? आणि आता चेन हातात असताना आपण सगळं हे लपवणं म्हणजे चुकीचं नाही का? उलट मला तर असं वाटतं की हे सगळं तिला सांगायला हीच योग्य वेळ आहे. हो. म्हणजे तिला जर काही निर्णय घ्यायचा असेल, साधक बाधक विचार करायचा असेल तर तिला तसं करायला वेळ मिळेल ना. बरोबर आहे. आणि मला असं वाटतं एवढ्या क्षुल्लक कारणावरनं ती काही नकार देणार नाही. ही तुम्हाला क्षुल्लक गोष्ट वाटतेय? अरे नाहीतर काय. हे बघ, ज्या माणसाने चेन चोरली तो कर्मधर्म संयोगाने तुझा मामा आहे. आणि संध्या मामीमुळे आपलं त्याचं काही नातं टिकून आहे. त्या गृहस्थाशी आपला काहीही संबंध नाही. मुळात मामाशीच आपला काही संबंध नाही. आणि ही गोष्ट सोनालीला सहज पटेल. हो. ती तेवढा विचार नक्की करेल. बरोबर. मग झालं तर तिला फोन लाव बघू. काय? अरे तिला फोन करून कळवायला नको का की तिची चेन आपल्याला सापडली? बरं ठीक आहे, एक मिनिट. आणि हो, फोन लागल्यावर स्पीकर फोन ऑन कर. बर. अरे आम्हाला कळायला नको का की तिला किती आनंद झालाय? ए ताई, बोल ना. तुला डॉक्टर व्हायला अजून किती वर्ष बाकी आहेत ग? अजून 1 वर्ष बाकी आहे, पण मी पुढे शिकणार आहे. कारण बाबांनी तसं सांगितलंय, तुला हवं तितकं शिक. शिक म्हणजे तुझ्या लग्नाला अजून अवकाश येतात. माझ्या लग्नाला अजून वेळ आहे म्हणून तुझा मूड ऑफ व्हायला काय झालंय? त्याचं काय ना ताई, मी आहे ना आज एका ड्रेसचं मस्त डिझाईन बघितलंय. मग तसा ड्रेस शिवायचा आहे का? अगं पण ते खूप महागडं प्रकरण आहे ग. म्हटलं कोणाच्या तरी लग्नाच्या निमित्ताने आई देईल शिवून. पण असं नको व्हायला की नवरीपेक्षा करवलीच नटलेली. ए चमे, करवली कधी असा ड्रेस घालून उभी राहते का? यु नो, डायरेक्ट मेन गेट पाशी स्वागतासाठी उभं राहायचं. कोणी काय स्वप्न बघावे त्याला तसे काही नियम नाहीये. पण सीमा, तुझ्या स्वप्नांना बेसच नसतो बर का. प्रज्ञा, आपलं काय ठरलंय? ए, काय ठरवलंय तुम्ही दोघींनी? ताई, सांगू का? सांगितल्याशिवाय ती काय गप्प बसणार आहे? तू सांगून दे. मी आणि ताईने असं ठरवलंय की झोपायच्या आधी पाऊण तास आम्ही 1 तास धर ना सरळ सरळ. बरं 1 तास. तू काहीही बोललीस ना तरी विषय अजिबात वाढवायचा नाही. हे तुम्ही दोघींनी कधी ठरवलं? कधीच ठरवलं. आणि हे तुम्हाला आत्ता सांगतेस? आधी सांगायला काय झालं होतं? आता सांगितलं ना. प्रज्ञा, विषय वाढवायचा नाही हे समजण्यासाठी तू आता ही चर्चा वाढवू नकोस. तर आता झोपा पाहू. उद्या पहाटे 4 वाजता उठायचंय. ए, बरं आठवलं. तुम्हाला दोघींनाही मला एक वॉर्निंग द्यायची आहे. वॉर्निंग? कसली वॉर्निंग? तुम्ही रोज सकाळी लवकर उठता. ए, सकाळी नाही हं, पहाटे. तेच ते. आणि दोघीही तुमच्या चादरी माझ्या अंगावर घालून जाता. त्या चादरी नसतात, मायेची पाखरण असते. मला नको ती मायेची पाखरण. नंतर त्या चादरींची घडी घालता घालता माझा अर्धा तास जातो. तुम्ही तुमच्या चादरींची घडी घाला आणि मी माझ्या चादरीची घडी घालेन. एवढंच का ग तुझं आमच्यावरचं प्रेम? घड्या घालून जर प्रेम सिद्ध करायचं असेल ना, मला नाही करायचं असलं प्रेम. अगं हळू जरा. बाबा सारंगच्याच रूम मध्ये
ऐकलं ना तर तिथूनच ओरडतील. नाही ओरडणार बाबा आज. कशावरून? मी सांगते ना. तेच विचारते, कशावरून? हे बघ, आता विषय वाढवायचा नाही म्हणून थोडक्यात सांगते, पण त्याचा अर्थ असा नाही की मी चोरून ऐकून आले. सीमा, यालाच विषय वाढवणं असं म्हणतात. आता मुद्द्याचं काय ते बोलतेस का? आई आणि बाबा सारंगच्या खोलीत एका गंभीर विषयावर चर्चा करताय. गंभीर विषय? कुठला अगं? अगं दुपारी संध्या मामी आली होती ना चेन परत द्यायला. हो, मग? आता हे बघ, ती चेन जर सोनालीला परत द्यायची असेल तर तिला सांगावं लागेल ना की चोराने चोरलेली चेन सारंगकडे परत कशी आली. म्हणजे थोडक्यात काय, नाईलाजाने हे सत्य तर उघड पडणारच आहे की बाबू मामा सारंगचा सख्खा मामा आहे. अगं पण त्यांना हे कळलं तर सोनाली कशी रिॲक्ट करेल? तू निगेटिव्ह विचार करू नकोस ग. मला नाही वाटत ती एक्सेप्ट करेल. शहाणी असेल तर करून घेईल ती ऍक्सेप्ट. कमाल आहे या मुलीची. फोनवर सगळं ऐकून घेतलं आणि शांतपणे फोन ठेवून दिला. जाऊ दे रे रंगा, ती करेल फोन. आणि तिनं नाही केला ना तर मी करेन उद्या. आपण कशाला फोन करायचा तिला? कशाला करायचं म्हणजे? तिची समजूत नको काढायला. आणि समजुतीचा एक वेळ सोडा. अहो, तिची सोन्याची चेन आहे आपल्याकडे, आणि थोडी थोडकी नाही, चांगली 2 तोळ्याची आहे. तुला काय म्हणायचंय? हो, ती परत नको का करायला? रंगा परत करेल. तिचा फासा तुटलाय. ती मुलगी बघून गेली का? लहान मुलगी नाहीये ती आता. आधी आपल्या मुलाकडे बघ, त्याचा चेहरा किती उतरलाय. गुंडांशी 2 हात केल्यानंतर सुद्धा त्याचा चेहरा एवढा उतरलेला नव्हता. बाबा, मला काही झालेलं नाहीये. नक्की? हो. अहो, तुम्ही का उगाच त्याच्या पाठी लागताय? हे बघ, सोनाली उद्या परत येईल, तू टेन्शन घेऊ नकोस. आणि तुम्ही पण चला, उगाच त्याच्या पाठी लागताय ते. बरं, कॉलेजवर जायला कधी लागणार आहे? आणि तुझे ते लाला संदीप जाधव यांना याची कल्पना आहे का? कसली कल्पना? हे तू, सोनाली, साखळी. बघ, मी म्हंटल ना, आम्ही इथे थांबलो की तोच विषय निघेल म्हणून. हे बघ, तू कसलंही टेन्शन न घेता शांतपणे झोप. हा, आम्ही पण निघतो. हा, गुड नाईट. सोनाली, माझं काय चुकलं ग? तुला सगळं सगळं खरं सांगितलं. ह्यात चूक झाली का माझी? मी जसा इथे तळमळतोय तशी तू सुद्धा? कुणास ठाऊक तू जागी आहेस की नाही. सोनाली, फक्त तुझ्या समाधानासाठी मी तुझी माफी मागायला तयार आहे. मी तू सांगशील ते करायला तयार आहे सोनाली. पण तू प्लीज प्लीज माफ कर सोनाली. सोनाली, प्लीज प्लीज माफ कर मला.